सिलेंडर बसायची वेळ नव्हती आता अरे तू गॅस भरायची वेळ आलेली आता. आज तुम्ही जनआक्रोश आंदोलन केलेलं आहे क्रांती चौकामध्ये महागाई विरोधात, काय एकंदरीत मागणी आहे? याला नाव दिलेलं आम्ही महंगाई के अच्छे दिन, कारण हे सरकार म्हटलं होतं की अच्छे दिन आएंगे, ये महंगाई के अच्छे दिन, ये अच्छे दिन नहीं महंगाई के दिन आता आलेले आहे. बहुत हो गई महंगाई की बात, अब की बार मोदी सरकार असं मोदी सरकार आता आम्ही म्हणतो बहुत हो गई महंगाई के बाद आता जो हे मोदी सरकार सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे, वेदनादायक झालेलं आहे. इंधन नावा झाले, गॅस माता भगिनी स्वयंपाकघरात गॅस भेटू शकत नाही अशा प्रकारचे, बाहेर आलं तर डिझेल भरू शकत नाही, पेट्रोल भरू शकत नाही, सगळ्या जीवनाचे वस्तूचे भाव वाढलेले आहेत. आणि या स्थितीमध्ये हे सरकार डोळे उघडून नुसतं बघतंय, करत काही नाही. हे सरकार तसं पाहिजे गेलं, डोळे जरी उघडे असले तरी आंधळ सरकार आहे. हे सरकार जनतेच्या विरोधातलं सरकार आहे. म्हणून माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या आंदोलनाची हात दिलेली प्रचंड प्रतिसाद याला मिळतो. मला याची काही माहिती नाही, मी माहिती घेतो निश्चित. आणि नारेगाव प्रकरणात निराकरण प्रकरणात मती शिक्षा नाव आलं, त्या प्रकारे आता मती शिक्षण इम्तियाज जिल्ह्यांचं नाव घेतलंय. जे काही पोलीस तपासाची असेल ते त्यांचं चालू आहे, त्यांची आरवान जिरवा चालू आहे. आपल्या पाणी आरवा पाणी जिरवा योजना होती ना, आता भाजप शिंदेची जिरवतोय आणि भाजप त्यांची आरवतोय, भाजप त्यांची जिरवतोय. दिलं पाहिजे. नवी मुंबईचे ते त्या जिल्ह्याचे मला वाटतं पालकमंत्री पण आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ना. फक्त भारतीय जनता पार्टी त्याच्यासाठी हे पण आम्ही आंदोलन ठरवलं त्यावेळेस गॅसचे आणि पेट्रोलचे दर वेगळे होते, काल बॅनर छापले वेगळे होते आणि आज आंदोलन करतो त्याच वेगळे दर, अशी स्थिती आहे. तर वारंवार सरकार सांगते की ग्लोबल क्रायसिस आहे, त्यामुळे दरवाढी, त्याला सरकार काही करू शकत नाही. अमेरिकेच्या दबावाखाली का निर्णय घेते, का रशियाकडून आज डिझेल खरेदी करत नाही, का गॅस खरेदी करत नाही? मग याचा अर्थ अमेरिकेच्या दबावाखाली तुम्ही देशाचं राजकारण करताय ना. आज दुसरीकडे डिझेल स्वस्त उपलब्ध आहे पण घेत नाही. पाकिस्तानमध्ये 4 रुपयाने डिझेल स्वस्त झालं का माहितीये? एकीकडे डिझेल कंपन्यांना प्रचंड फायदा होतोय आणि एकीकडे डिझेल कंपन्या या भारतामध्ये दर का वाढवतात, म्हणजे केंद्र सरकार दर वाढवणारा सपोर्ट करतं. पाकिस्तान सारख्या देशामध्ये जो दरिद्री देश आहे तिथे 4 रुपयाने काल डिझेल स्वस्त झालं आणि आपल्याकडे वाढत आहे. त्यांचेच कंत्राटदार आहे, हे सरकार कंत्राटदारांसाठीच काम करतात. भडकले फिडकले काही नाही, त्यांच्याच लोकांचे कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यांच्याच मंत्र्यांनी दिलेले आहे आणि त्याच्यामुळे भडकलं नाटक पाहिजे.
झालाय ना. मी तेव्हा सध्या एक स्वतःचा पुरवठा मला कोणाच्या फोनाला कधी डिक्लेअर केलं तर मला असं वाटतं मोठा भूकंप होईल. परंतु ठीक आहे, राजकारणात काही साधन सुविधा पाळली पाहिजे कारण एकमेकांना फोन करत असतात. आहे थँक्यू. ठीक एक दोन पकडो क्रांती चौकामध्ये आज युपीटी तर्फे आंदोलन करण्यात येत आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महंगाई के आजचे दिन, इंधन दरवाढ आणि जे काही आपण जर पाहिलं तर गॅसचे भाव असेल, डिझेलचे भाव असेल, सगळेच भाव वाढल्यामुळे आता सर्वसामान्याच्या आवक्याच्या बाहेर मात्र आता गॅस सिलेंडर झालं तर देखील आपल्याला पाहायला मिळतं. काय सांगाल तुम्ही आज इथे क्रांती चौकात आंदोलन करताय? आंदोलन करतोय, महाग एवढं झालेलं आहे, आमच्या घरगुती लेडीजसाठी खूप प्रॉब्लेम होतोय. गॅसचे भाव एवढे वाढले, डिझेल पेट्रोलचे भाव एवढे वाढले तर करायचं काय? सामान्य लोकांनी बघायचं कसं, करायचं काय? आमचं आंदोलन महंगाई, इंधन दरवाढ आणि फसवी कर्जवसूल या संदर्भामध्ये आहे. आज पेट्रोलचे एवढे भाव वाढले की मुलांना शाळेत सोडणं किंवा आमचं काम करणं आम्हाला कठीण झालंय. हे आपल्यासाठी आजचे दिन नाही, प्रगतीने म्हणता येईल, अधोगती म्हणता येईल. त्याचबरोबर आज तुम्ही बघाल की तेलाचे भाव एवढे वाढले, तेलाचे भाव एवढे वाढले आहे आणि गॅसचे भाव एवढे वाढले की गृहिणीला घर चालवणं देखील शक्य होत नाहीये. तर हे मोदी सरकारने सांगितलं 2014 मध्ये की आजचे दिन आहे, आजचे दिन आहे आणि सर्वात मोठा लाडक्या बहिणीला एकही लाडक्या बहिणीला पैसे येत मोदी सरकार एवढी महंगाई या याच्यामध्ये घर चालवलं किती अवघड त्यांनी ते 1,500 रुपये 1,000 रुपये आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठे कार्यकर्ते देखील एकत्र झालेले आहेत. दादा काय नंतर बोलू आपण. ठीक आहे ना, आम्ही गॅस दरवाढीचं आंदोलन करतो, हे आंदोलन आंदोलन चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता हे आंदोलन जे आहे ते कोणत्या दिशेने पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण की क्रांती चौकामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या ठिकाणी तैनात करत महिलांना तैनात करत आंदोलन पेट्रोल आणि डिझेलचे भाव या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी गॅस देखील आहे, आडवा करून उभा केलेला आहे आपल्याला. त्यामुळे अनेक कार्यकर्ते पुरुष या ठिकाणी आंदोलन करतात.